अगं बाई मला सांग, थोडं भांडण झाले की बॅग घेऊन जात असते का? मग कुठं जायचं? राधा, अय राधा, कुठं गेली ग? काय हो, काय झालं वडिलांना तुम्हाला? बोला ना पटापटा. तिथं काम झाले सोडून इथं तुमचंच ऐकत बसावं लागत सारखं सारखं. काय बोला पटकन, मला बाकीचे काम आहेत. अगं माझं तोंड लय कडू कडू पडलं पाय, असं कसं तरी चवच नाही पाय तोंडाला. जरसा खिरा बिरा तरी कर बाई. काय शिरा कर? तुमच्या जिभेची तर लय चोचले वाढायला लागली हो आता. अरे काल कुठं मी पनीर कर मला म्हणतात, उपमा कर, लय साखरीचं नको करू, थोडं मीठ कमी घाल, साखर कमी घाल, सगळं तुमच्या मनासारखं करायचं का? भाजी भाकरी केली ना ते खा म्हणे शिरा करू झालाय. मलाच सांगा तुम्ही, इथं ना बाई मला तर लग्न करताना त्याला बोलले होते, बाई सुना तुला सुनासारखं नाही पोरीसारखं ठेवीन, लाखे काम करू करू घेताय माझ्याकडून. मी नाही करणार काही काम धंदे, तुम्हाला आता सांगते काय केलं ना भाजी भाकरी ते खावं लागन गपगो म्हणे. अगं जरा शिरा करून दे बाई, चव. मी नाही करणार, सगळं मॅच करायचं का? बाकीची कामं कोण करीन? तुम्ही साधन करत दिसत पडूनच राहतात, हे दुखत ते दुखत, आता सगळं हाताखाली देते ना तुमच्या. अगं या गोळ्या खाऊ खाऊ तोंड नुसतं पांचट पडलं, म्हणून म्हणलं जरासा शिरा दे करून घासभर. हा शिरा करून द्या, आता मीच करते, काही गरज नाही. मी नाही शिरा बिरा करत बसणार, काही नाही. तुमच्या लेकाला सांगा ते एक काम करा, माझ्याकडनं हे काहीच होणार नाही. तुम्ही सगळं तुमच्या लेकाकडून करून घ्या, आणि मला इथे राहायचं सुद्धा नाही. काम करू करू पण मला शिन आला बाई तुमचा. काम धंदे करते काय करते, मी नाही राहतच नाही, जाते निघून. काय रोजच पडलंय त्यांचं. कुठं चालले म्हणजे? मी कुठे जाईल, तुम्हाला काय करायचं? तू काय येडी का ग? हा आता मीच येडी, बरोबर आहे. अगं बाई मला सांग, थोडं भांडण झाले की बॅग घेऊन जात असते का? मग कुठं जायचं? तिथं राहायचं का? तुमच्या म्हातारीचं ऐकत बसायचं काम धंदे? काय सांगितलं आईने? फक्त शिरा करून ती म्हणली होती, ती तब्येत खराब नाही म्हणून तुला सांगितलं. लगेच छोट्या कारणासाठी कोण निघतं कसं घर सोडून यार? कोण निघतं म्हणजे? सगळं मीच करायचं काम. अहो तुमच्या आईला काय काय नाही, सगळं उठल्यापासून झोपेपर्यंत सगळं मीच करते. अगं मला सांगते 8 दिवसापासून बिमार आहे म्हणून ती करते, नाही तर रोज सकाळी उठते ना त्या अगोदर तूच मला सांगते की आईचं माझ्या अगोदर उठली, सगळं हे घर आवरून घेतलं, हे केलं ते केलं, आणि थोड्यासाठी तुला घर घेऊन बॅग घेतली निघलीवर तोंड करून. तुमच्या आईला कळत नाही का? मग थोडं पण समजून घ्यावं मला. मी किती किती काम करते, ते आजार असून मी करते ना सगळं काम. आता मला सांग, तिला एकच सून आहे, मग तुला नाही सांगणार तर कोणाला सांगेन ती? हा लग्न करायच्या वेळेस सगळे बोलले होते नीट ठेवीन, राणी सारखे ठेवीन, पण नोकरांनी करून टाकले माझं इथं. अरे बाबा ती बिमार आहे, थोड्या गोष्टी धरायच्या सोडायच्या तर चालत असतं. जर तू थोड्या छोट्या गोष्टीसाठी अशी बॅग भरून निघली तर काय आहे? हे बघ बरं, लोक बघतायत सगळे आता. कसं दिसतं ते? चांगलं दिसतंय का? मला सांग, माझ्या आईनं काय यासाठी लग्न केलंय का? अगं तिला किती अपेक्षा होत्या की मैसून मला अशी जीव लावीन, मला आलं की जे जे मी करू नाही शकले ती मैसून करीन, मला खाऊ घालीन. अगं तिनं लहानपण सगळं दुःखात घातलं माहिती आहे का? आणि तू काय काय सांगितलं तुला? फक्त एक शिरा बनवून दे, तू तेवढं बी करू नाही शकली. तुझ्या सुनाकडून अपेक्षा नसतील का? तुला वाटत नसेल का माझ्या सुननं मला करून खाऊ घालाव? आता तुझं उद्या लग्न झालं, तुला सून आली आणि ती जर अशी वागली, तुला कसं वाटत? तेव्हा तू काय म्हणशील? अरे मी लहानचं मोठं केलं माझ्या लेकाला आणि माझी सून अशी वागायला लागली. तेव्हा पण काही सुनाकडून अपेक्षा नसतील? अगं त्याच्या काय अपेक्षा माझ्याकडून की माझ्या लेकानं माझ्या सुनानं मला जीव लावला पाहिजे, मला सांभाळलं पाहिजे. आणि तू जर अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून घर सोडून जाशील तर कसं होईल? म्हातारपणात मी तिची काठी होणार नाही तर कोण होईल? तिने मलाच नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे? मला सांगेन, मी तुला सांगेन, आणि मी तुला प्रत्येक कामात मदत करू लागतो की नाही? स्वयंपाक असतो तर त्याच्यात मी मदत करू लागतो, ती पण मदत करू लागते. आणि तू अशा छोट्या छोट्या कारणावरून जर घर सोडून जाशील तर कसं होईल सांग बरं मला? हे बघ, जर तुला नसनच राहायचं तर मी त्याला काही करू शकत नाही, तुझी इच्छा. बरं चला घरी, चुकलंय माझं, मला कळलंय. आणि आई पण मला खरंच लेकीसारखं सांभाळतात, मी पण त्यांना आईसारखं सांभाळायला पाहिजे. पण मीच किती येडी, मी त्याला सासू सासू करत बसले आणि त्रास देत बसले. आता कशी बोलली वायवर? पण आता इथून पुढे नाही त्यांना त्रास देणार मी. चल.